नमस्कार मंडळी. सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनाला. रविवार असल्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी नव्हती, पण स्टेशनपासूनच भाविकांची गर्दी दिसत होती. सगळेच जणू भक्त राजाच्या दर्शनाला निघाले आहेत असे वाटत होते. मी पहिल्यांदाच जात होती, त्यामुळे उत्सुकता खूप जास्त होती आणि असा भव्य असा तो प्रवेशद्वार पाहूनच मी आनंदी झाली. रात्रीच्या वेळेला तर आणखीनच सुंदर हा परिसर दिसतो, कारण अगदी सुशोभित केला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही गर्दी पाहू शकाल. खूप गर्दी होती, कारण रविवार असल्यामुळे सगळेच भाविकजण दर्शनाला आले होते. आमचाही 1 ते 1.5 तासामध्ये छानपैकी बाप्पाचं दर्शन झालं. मी तर दुरूनच बाप्पाचं ते मनमोहक असं रूप पाहून आनंदी झाली होती. हळूहळू 1 ते 1.5 तासात आम्हीही बाप्पाचं दर्शन घेतलं. भव्य आणि सुंदर अशी मनमोहक बाप्पाची ती मूर्ती डोळ्यात कायमची साठवून ठेवली आणि मी तर ते बाप्पाचं रूप बघून भारावूनच गेले. आणि ते आजूबाजूला बाप्पाच्या आजूबाजूला जे डेकोरेशन आहे ते तर अगदीच सुंदर होतं. म्हणजे राजा म्हणजे खरंच राजा वाटत होता. अशा प्रकारे सुंदररित्या आमचं बाप्पाचं दर्शन झालं आणि मग हे बाप्पाचं भव्य असं रूप पाहिल्यानंतर असं वाटतं ते रूप बघतच बसावं. त्या डोळ्यांमधला जो जिवंतपणा आहे आणि आपुलकीने जो आपल्याकडे पाहत आहे ते रूप मनात आणि डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटतं. दर्शन झाल्यानंतर बाहेर जाणाऱ्या मार्गाने आम्ही सुद्धा बाहेर पडलो आणि आजूबाजूला सगळी प्रसादाची वाटप चालू होते. प्रसादाचे लाडू भाविकांना वाटण्याचं काम चालू होतं. आम्ही सुद्धा प्रसाद घेतला आणि हळूहळू भाविकांबरोबरच बाहेर निघालो. तर अशा प्रकारे छानपैकी आमचं लालबागच्या राजाचं दर्शन झालं आणि माझ्या मनातली जी काही इच्छा होती ती पूर्ण झाली, कारण मी पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. तर कसा वाटला मिनी व्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा.